गोड पुऱ्या. गोड पुऱ्या काय करायला लागतं आता? तर चमचाभर तेल घेऊ. बर, अगदी थोडस. हा, अगदी थोडं. बर. किसलेला लाल भोपळा शिजण्यासाठी परतवून घेणार. बर, ठीक आहे. हे परतून झालं, याच्यात आपण गूळ घालून घेऊ. बर. जेवढा भोपळा असेल त्याच्यात थोडंसं गूळ जास्त कांड्यात पीठ येईल. बर. गोडपणा त्याचा कमी होईल. बर. हो, कारण राजगिऱ्याच्या पिठाला आणि भोपळ्याच्या किस या दोन्हीला तो गूळ पुरला पाहिजे. हो. पुढे काय करायचंय? हे थोडं आपण ह्याच्यात काढून घेऊ. थोडंसं थंड झाल्यावरती मग पीठ घालू त्याच्यात. बर, हरकत नाही. चला, लाल भोपळ्याच्या ज्या गोड पुऱ्या आहेत त्याच्यासाठी लागणार हे गूळ घालून लाल भोपळ्याचं मिश्रण आम्ही तयार करून घेतलं. ते आता जरा गार होऊ देऊयात. ते झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूया. लाल भोपळ्यांच्या गोड पुऱ्यासाठी लागणार हे जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये लाल भोपळ्याचा किस आणि गूळ आहे. पुढे काय करायचं? आता हे थोडं कोमट असतानाच आपण पीठ भिजवायचंय. आणि जे राजगिऱ्याचं पिठाचं प्रमाण नाही, हे घट्ट होईपर्यंत ते पीठ घालत राहायचं. बर, कळलं का तुम्हाला? तुम्हाला अंदाज घेत घेत ते तयार करायला लागेल. काय करायचं मग आपल्याला आता? त्याच्यात पहिलं पीठ घालून घेऊ. हा घ्या चमचा. तुम्ही त्यात थोडंसं मीठ घेऊ. मीठ. बर. आणि मिक्स करायचं. हा, मिक्स करायचं. घ्या करून. तुमच्याकडे कुठला वेगळा पदार्थ होतो का सणावाराला? संक्रांतीच्या वेळेला मिक्स भाजी, ती हंडी मडक्यात घालून ती जमिनीत खड्डा करून त्याच्यात ते मडकं ठेवायचं. सगळ्या भाज्या घेऊन हळद, मसाला, मीठ, तिखट सगळं जमिनीच्या आत ठेवायचं. हा, खड्डा खणायचा आणि त्याच्यात ते मडकं ठेवायचं बांधून असं घट्ट. बर बर. आणि मग त्याच्यावर हे लावायचे, आग करायची, लावायची, शिजवायचं. पण मग ते शिजलं याचा अंदाज कसा घेणार जमिनीत? ते जुन्या माणसांना सवयी ना, या वेळात झालेलं. अच्छा, किंवा वासावरूनही त्यांना ते अंदाज येत असेल. आणि ती भाजी इतकी अप्रतिम लागते का अगदी विचारायला नको. वा वा, तुम्ही अजूनही त्याच पद्धतीने करता? इथे नाही करत, गावाला गेलं तरच. गावाला गेलं तरच, पण करता येतं हे फार महत्वाचं नाही का? पुढे काय करायचं आता ताई? हे मळून झाल्यावरती मग आपण पुऱ्या थापून मग तळून घेऊ. बर, थापून घ्यायच्या. प्लास्टिक सरकवले तुमच्या सासूबाईंनी? हो. ते कशासाठी? प्लास्टिक वरतीच थापायचं, तेलाचा हात लावून. द्या मग मला ते. तुम्हाला हवं तसं योग्य प्रमाण होईपर्यंत पीठ घालताय त्याच्यात. हो. असं तुम्ही पण करा, कारण त्याचा एक प्रॉपर थिकनेस यायला हवा. झालं व्यवस्थित? हो. वा. लाल भोपळ्यांच्या गोड पुऱ्यांसाठी लागणारे मिश्रण मळून घेतलंय. हो. आता काय करायचंय? आता त्याच्या आपण पुऱ्या थापून घेऊ प्लास्टिकच्या पिशवीवर. बर. तेलाचा हात लावायचा. तेलाचा हात लावायचा, हाताला पण थोडं लावून घ्यायचं. लिंबा एवढा गोल करून. फार मोठ्या मोठ्या नाही करायच्या. मोठ्या मोठ्या. बर. त्या थापून घ्यायच्या. बर. पुऱ्या आपल्या थापून झालेल्या आहेत. तेल गरम झाले? झाले? बघते. झाले. बर. चला, 2 मिनिटात तयार होतील लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या. पटकन तुम्ही देऊन घ्या या लाल भोपळ्यांच्या गोड पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या बनवण्याकरता लागणारं साहित्य: किसलेला लाल भोपळा, तेल, तूप, गूळ, मीठ आणि राजगिरा पीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये किसलेला लाल भोपळा आणि गूळ घालून परतून घ्यावा. परतलेला लाल भोपळ्याचे मिश्रण बाउल मध्ये काढून थंड करून त्यात राजगिराचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावं. त्यानंतर एका प्लास्टिकचा पेपर घेऊन त्याला तेल लावून त्यावर भोपळा राजगिराच्या पिठाच्या एकत्रित मिश्रणाच्या पुऱ्या थापून गरम तेलात तळून घ्याव्यात. दिशाताई आणि त्यांच्या सासूबाईंनी आज आपल्यासाठी एवढ्या छान छान रेसिपीज केल्या. आपल्यासोबत विचारूया त्यांना, तुमच्यासाठी कसा होता अनुभव? खूपच आनंद झाला. म्हणजे कधी प्रत्यक्षात हा दिवस येईल असं, म्हणजे एवढं लवकर येईल असं वाटलं नव्हतं. अच्छा. त्यामुळे खूपच आनंद झाला. छान वाटलं ना? हो हो, खूप मजा पण आली. मजा आली ना? कारण तुम्ही एरवी वेगवेगळे पदार्थ या कार्यक्रमात पाहून घरी ट्राय करत असता. वाटत होतं की आपण पण कधीतरी कॅमेऱ्यासमोर जावं, तर आज हा योग आलेला आहे. सुनबाईमुळे आलेला आहे. सुनबाईमुळे याचं क्रेडिट सुनबाईला दिलंय सासूबाईंनी. नाही, कारण काय एरवी तुम्ही वेगवेगळे पदार्थ पाहता आणि करता. आज तुम्ही दाखवलेले पदार्थ लोक करणार आहेत, त्याच्यामुळे हा एक वेगळा आनंद आहे. आणि हा आनंद तितकाच आम्हालाही आहे, म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे आम्हाला नक्की कळवा. आणि असे वेगवेगळे भाग जे आम्ही तुम्हाला दाखवतो, वेगवेगळे पदार्थ दाखवतो, हे कसे वाटतात, आमचे भाग कसे वाटतात हेही कळवत जा. कळवलं की माणसाला कसं बरं वाटतं की नाही? हो, व्हेरी गुड. मग हे कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता: आम्ही सारी खवय्ये,
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. पाटील कुटुंबीय आपल्या सोबत आहेत आणि समोर आहेत त्यांनी केलेल्या 3 रेसिपीज ज्या उपवासाच्या आहेत, हो की नाही हो? आपण सगळे मिळून एक खाऊयात, पण त्याआधी आपण एवढे छान एकत्र जमलोय तर एक फोटो काढूयात का आजोबा? चालेल ना? बघा त्या कॅमेऱ्यात, 1 2 3, स्माइल प्लीज. धन्यवाद, तुमचा खूप आभारी आहे मी. आता आम्ही सगळे मिळून हे पदार्थ खाणार आहोत. गिरीराज तर वाटच पाहतोय केव्हाची चुळबुळ करतोय. आम्ही हे खातो, तुम्ही काय निरोप. परत भेटायचं आपल्याला पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा, ते मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. खाणाऱ्याने खात रहावे.